नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि आपण पाहतात बेधडक खबरे. आज कुडाळ मालवण मतदारसंघातील आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मनोज राणे यांनी जंगी तिरंगी भजन सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. आज हा जंगी भजन सामना जो आहे लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये जो आहे उत्साहात पार पडला आणि सोबतच या पूर्ण कार्यक्रमाबद्दल आपल्याला मनोज राणे यांनी काय सांगितलं चला जाणून घेऊया त्यांच्याशीच. आमचे लाडके आमदार कुडाळ मालवण मतदारसंघाचे सन्मान्य श्री निलेश नारायणराव राणे साहेब यांना मी वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो मीरा भाईंदर शहराच्या वतीने. आणि जे त्यांचे चाहते आहेत या मीरा भाईंदर शहरात ज्यांच्यावरती प्रेम करणार आहेत तर त्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये हे मीरा भाईंदर शहर हे मुंबईच्या वेशीवर असलेलं शहर आहे आणि अनेक चाकरमानी या शहरामध्ये राहतात. दहिसर हे बॉर्डर असेल किंवा वसई विरार असेल, मीरा भाईंदर शहर असेल, हे सर्व चाकरमान्यांची एक इच्छा होती. कारण वाढदिवस म्हटल्यानंतर एक साधारणतः सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे अशा प्रकारचे किंवा आरोग्य शिबिर वगैरे असे कार्यक्रम हे नेहमीच होत असतात. परंतु एक भक्तिमय वातावरण असावं आणि खास करून कोकणातून बोवा यावेत अशा आमच्या चाकरमान्यांचे आणि जे निलेश राणे साहेबांना जे साहेबांवरती जे प्रेम करतात आणि त्यांची इच्छा होती की अशा प्रकारचा हा कार्यक्रम भक्तिमय कार्यक्रम या मीरा भाईंदर शहरामध्ये असावा. आणि म्हणून आम्ही हे तिरंगी सामन्याचं पहिल्यांदाच वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन केलेलं आहे. आपण बघत असाल की बुवा श्री विशाल मसूरकर, त्याचबरोबर श्री गौरव पांचाळ, त्याचबरोबर समीर कदम हे खास करून गावावरून म्हणजे कोकणातून या ठिकाणी आले आहेत फक्त आणि फक्त भजन करण्यासाठी. आणि हा एक वेगळा एक पॅटर्न आहे जो कोकणात तयार झाला, तिरंगी भजनाचा जंगी सामना. म्हणजे बुवा हे एकत्र तिघेजण बसतात आणि आध्यात्मिक जी गाणी असतात त्या गाण्यांसोबत एक रसिक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट व्हावं अशा पद्धतीची ही भजनाची बारी असते. आणि मला विश्वास आहे की ह्या बारीचा आपले सर्व रसिक प्रेक्षक मीरा भाईंदर मधील हे आस्वाद घेतील आणि यासाठीच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. तिरंगी भजन हा जो आहे कोकणातली परंपरा आहे ती तुम्ही आज मीरा भाईंदर शहरात राबवताय. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा तुम्हाला प्रतिसाद भेटतोय, काय सांगाल याबद्दल? तर मी जसं बोलल्याप्रमाणे अनेक प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात. परंतु आमची इच्छा होती खास करून मी सर्व माझे जे सहकारी आहेत त्यांना मी सांगितलं होतं की निलेश ज्या कोकणातून आम्ही येतो ह्या कोकणामध्ये ही परंपरा हा रिवाज हे सगळं इकडे खूप फॉलो होतं कोकणामध्ये. आणि आपण बघत असाल की मुंबई असेल, मीरा भाईंदर शहर असेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई विरार या ठिकाणी बरेच कोकणातील मंडळी राहतात. खास करून मीरा भाईंदर शहरातील लोकांची इच्छा होती की तिरंगी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी व्हावा आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होता. एकीकडे जे आहे भजन ही भजन जो हा कार्यक्रम आहे कुठे ना कुठे लुप्त होत चाललाय. जशा प्रकारे मुलं आता डिजिटलच्या युगात मोठी होत आहेत, तुम्ही लोकांचा विचार करून हा कार्यक्रम ठेवलाय, कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य भेटतं? आता या कलियुगामध्ये जसं आता आपण विचारला तसं आज तरुण मंडळी ही थोडीशी वेगळ्या लाईनला बऱ्याच म्हणजे ठिकाणी असं आपण पाहिलं असत जाते आहे आणि याच्यावरती आता बऱ्याच प्रमाणात कंट्रोल होतोय. परंतु आता तुम्ही बघत असाल की या हॉलमध्ये तरुण मंडळी पण आता थोड्याने बरीच येतील आणि ती तरुण मंडळी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, त्यांना ह्या रुची यावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. आणि खास करून तरुण मंडळींना आम्ही विशेष करून या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपले जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांना या भजनाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही बोलवलं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये पण जे अध्यात्म आहे ते थोडंसं रुजलं पाहिजे. आज आमचा एक प्रामाणिक विचार आहे. आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा ठेवतोय निलेश राणे साहेब यांच्या कार्यशैलीवरती आणि यांच्या एकंदर व्यक्तिमत्वावरती युवा वर्ग हा खूप प्रेम करतो. त्यांचा खूप युवा वर्ग हा चाहता आहे आणि मला वाटतं थोडासा आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून आम्ही हा युवा वर्गासाठीच खास करून ठेवलेला आहे. निलेश राणे हे स्वतः एक युवा आहे, तुम्ही युवा पिढीला काय संदेश द्याल? आता तुम्ही थोड्या वेळाने ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघणार की निलेश राणे साहेब युवा असताना सुद्धा ज्या पद्धतीत ते आता गेल्या विधिमंडळ अधिवेशनात त्याचबरोबर ह्या चालू अधिवेशनात ज्या प्रकारे त्यांनी बजेटवरती आपलं मत व्यक्त केलंय, भाषण बोलले मांडलंय, त्याचबरोबर गेल्या विधिमंडळातील भाषणामध्ये कोकणातील प्रश्नांवरती ज्याप्रमाणे निलेश राणे साहेब बोललेत ते ह्या आपल्या मंडळींना कळावं, मंडळींनी ऐकावं यासाठी आम्ही या आता कार्यक्रमाच्या मध्ये ते फुटेज आम्ही दाखवणार आहोत. म्हणजे जेणेकरून आपला नेता हा आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी किती झगडतोय, म्हणजे रोखठोक भूमिका मांडून जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेवरती ठाम राहून माझ्या कोकणातील माणसांचे कसे प्रश्न सोडवले जातील
यासाठी प्रयत्न करणारा आपला युवा नेता आणि ह्या युवा नेत्याला आपल्या बघण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे लोक आलेत आणि मला वाटतं 100% प्रेरणा घेतील आणि आमच्या साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली युवा मंडळी पुढे जातील, आम्हाला ठाम विश्वास आहे. एकीकडे मीरा भाईंदर शहरात भजन संध्या लुप्त होत असताना कोकणातील हीच भजन संध्याची परंपरा लोकांच्या मनामनात रुजवण्यासाठी आणि युवकांना जे आहे संदेश देण्यासाठी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आज या तिरंगा भजनी सामन्याचं आयोजन जे आहे विशेषतः युवकांसाठी आणि कोकणातील चाकरमानी यांच्यासाठी करण्यात आलं होतं. तसेच निलेश राणे यांचा युवांसाठी काय संदेश होता हा देखील या कार्यक्रमातून दाखवण्यात आला आहे. आपल्याला या पूर्ण कार्यक्रमाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत राहा बेधडक खबरे. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत.